मुलांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवानं ज्यांच्या पवित्र प्रेरणेनं दुःखितांची दुःख गेली, सुख समृद्धी आली, शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं बळ मिळालं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य खरोखर अवर्णनीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या उभ्या हयातीत रूढ असणाऱ्या सामाजिक प्रथा आणि परंपरा ठोकरत नव्या समाजाची जडणघडण केली आणि म्हणूनच त्यांच्या या कार्याला अनेकांनी विनम्र सलाम केला, त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक झाले आणि हेच त्यांचं कार्य आणि कर्तृत्व आज आपण तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेतून बघणार आहोत. कवी आहेत ज.वी. पवार, प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले प्रमुख लेखक. बलिदान ही कादंबरी, नाकेबंदी हा काव्यसंग्रह, वडवानल ही दीर्घ कविता, उच्छ्वास, युगंधराचे, अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ही संपादने, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला, त्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली. अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेत करण्यात आले आहे. बाबासाहेबांचं कार्य आणि कर्तृत्व, समाजाला त्यांनी दिलेली दिशा, या देशाला नियमांमध्ये बांधण्यासाठी निर्मिलेलं महासंविधान, ज्यामुळे आपण आज नियमाधीन आहोत. विशिष्ट शिस्तीनं या देशामध्ये आपण आनंदानं जगू शकतो. ती शिस्त शिकवणारं संविधान हे बाबासाहेबांचं महान कार्य होतं. असो, बघूया आपण कवितेतनं. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. कवी म्हणतात, हे महानायका, तू शोषित समाजासाठी मोठा संघर्ष उभा केलास. खरं तर या देशामध्ये काळोखाचं राज्य होतं. काळोख म्हणजे सूर्य मावळला आणि अंधार पडला तो काळोख नाही. हा दुःखाचा काळोख होता, हा गरिबीचा काळोख होता, हा दारिद्र्याचा काळोख होता आणि सामाजिक विषमतारूपी काळोख होता. आणि या काळोखानं इथल्या सामान्य जनांचं जीवन हे ग्रासलेलं होतं.
या ठिकाणी समृद्ध असणाऱ्या लोकांनी तुझ्याकडे पाठ फिरवलेली होती. उमेदीच्या आणि सुखाच्या सूर्यफुलांनी तुला साथ दिली नाही. काही विचारवंत होते, काही श्रीमंत लोक होते, मात्र त्यांनी तुला साथ दिली नाही. सूर्यफुले, सूर्यफुले या ठिकाणी सूर्यफूल किंवा सूर्यफुले हा शब्द याच्यासाठी आलेला आहे. सूर्यफुले म्हणजे सुख आणि समृद्धीचं प्रतीक. सूर्याच्या दिशेला कायम मुखे वळवणारी फुले अशा अर्थानं हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. समृद्ध अशा अर्थानं हा शब्द आलेला आहे. नेहमी फायद्याकडे ज्यांचं तोंड असतं असा जो वर्ग होता, अशी जी माणसं होती, धनवान माणसं होती, कदाचित काही शिकलेली पण असतील, अशांनी तुला साथ दिली नाही. तुझ्याकडे त्यांनी पाठ फिरवली आणि मग तुझा प्रवास खाचखळग्यांनी युक्त अशा रस्त्यानं सुरू झाला. तुला कोणी साथ दिली नाही, परंतु तू डगमगला नाहीस. बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना घाबरायचं नाही किंवा त्या वाटेनं जायचं नाही. आपल्याला एक नवी वाट आता शोधायची आहे असा तू निश्चय केलास. अन्यायाची, अत्याचारांची वाट तू ठोकरलीस आणि जो नवा मार्ग तू निवडलास, तो नवा मार्ग तुझ्यासाठी अडचणींचा आणि खाचखळग्यांचा होता. परंतु त्या मार्गानं न डगमगता, न घाबरता प्रवास करत तू या समाजाला घडवण्याचं आणि बदलवण्याचं महान कार्य केलंस. ही बाबासाहेबांच्या दृष्टीनं गौरवाची बाब आहे. पुढे कवी म्हणतात, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. स्वार, स्वार म्हणजे आरूढ. स्वार म्हणजे आरूढ. घोडा असतो ना, घोडा. घोड्यावरती जेव्हा बसतात तेव्हा त्याला घोड्यावरती स्वार होणं म्हणतात. मोटारसायकलवरती बसलं, चालवायला सुरुवात केली की मोटारसायकलवरती आपण स्वार झालो, आरूढ झालो. तू अशा या प्रतिकूल परिस्थितीची तमा बाळगली नाही, काळजी केली नाही, प्रतिकूल परिस्थितीला घाबरला नाहीस. उलट अशा परिस्थितीवर मात करत, स्वार होत तू नवा इतिहास घडवला. तू झालास मूक समाजाचा नायक. मूक समाज म्हणजे काय, सगळे मुके होते का? नाहीतर काही काहींना शंका आहे, मूक समाज म्हणजे बहुतेक या समाजातले सगळे मुके, त्यांना बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, मग सर्वजणांचं त्या हातवाऱ्यांवरती चालतं. अशा अर्थानं मूक समाज नव्हे. मूक होतं, बोलता पण येत होतं, पण बोलत नव्हते. अन्याय सहन करायचा, विरोध करायचा नाही. कुणी अधिकार हिरावून घेतले, सहन करायचं. कुणी हाल अपेष्टा केल्या, सहन करायचं. या मुखानं
विरोध करायचा नाही किंवा विचारणा करायची नाही, काय रे बाबा माझं काय चुकलं, तू माझ्यावरती असा अन्याय अत्याचार का करतोस, असं सुद्धा म्हणायचं नाही. अशा सवयीचा असलेला तो समाज, त्या समाजाला कवींनी मूक समाज म्हटलेला आहे. आणि बाबासाहेबांनी अशा समाजाला, अशा लोकांना जागं केलंय, त्यांना बोलतं केलंय. ज्या समाजाला बहिष्कृत करण्यात आलेलं होतं, त्या बहिष्कृत समाजाचा भारत उभा करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ज्या समाजाला दुर्लक्षित करण्यात आलं होतं, त्या समाजाचा बाबासाहेब नायक झालेले आहेत. बहिष्कृत असलेल्या भारतीय समाजात बाबासाहेबांनी जागृती घडवून आणली, त्यांच्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण केलं, त्यांच्यामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण केला. आणि तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला देखील. हो, आपण बाबासाहेबांच्या विचारांनी चाललो तर आपल्या पायावरती आपण उभं राहू शकतो. आपला उदरनिर्वाह आपण सुखानं, समाधानानं, आनंदानं करू शकतो, याची जाणीव या समाजाला झाली. ती जाणीव करून देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं आणि म्हणून बाबासाहेब गौरवास पात्र ठरले. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे तसे. अगाध, अगाध म्हणजे प्रचंड. कवी म्हणतात, तू रणशिंग फुंकलं, कशाच्या बळावर, तर तुझ्याकडे असणाऱ्या ज्ञानाच्या बळावर. बाबासाहेबांकडे प्रचंड ज्ञानशक्ती होती. काहींकडे प्रचंड पैसा असतो, पण खर्च कुठे करावा कळत नाही. काहींकडे शरीराची प्रचंड ताकद असते, पण कुठं वापरावं कळत नाही. काहींकडे प्रचंड श्रवणशक्ती असते, पण काय ऐकावं कळत नाही. काहींकडे प्रचंड ज्ञान असतं, पण ते ज्ञान कुठे वापरावं जमत नाही. ते ज्ञान त्यांच्यापुरतं सीमित, मर्यादित राहतं. बाबासाहेबांकडे प्रचंड ज्ञान होतं, ज्ञानाचा खजिना होता. आणि या ज्ञानरूपी खजिन्याच्या बळावरती त्यांनी प्रचलित व्यवस्थेच्या विरोधात रणशिंग फुंकलेलं आहे, संघर्ष उभा केलेला आहे. अनेकांच्या पायांतल्या गुलामीच्या बेड्या, कारण बरीचशी माणसं गुलामीचं जीवन जगत होती, अत्याचारग्रस्त होती. कोणीतरी गावच्या मुखियानं त्याच्या बगलबच्च्यांनी सांगितलेली कामं निमूटपणे करावी लागायची. साधं रस्त्यानं स्वतंत्रपणे चालण्याचं देखील स्वातंत्र्य नव्हतं. उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, हे कर म्हटलं की तेच करायचं. दिवसभर कामधंदा करून घ्यायचा, मोबदला द्यायचा नाही, तरी चकार शब्द बोलायचा नाही, अशी अवस्था काही लोकांची होती. आणि अशा या गुलामगिरीचं जीवन जगलेल्या लोकांच्या पायांतल्या त्या गुलामीच्या बेड्या बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानसामर्थ्यावरती तोडलेल्या आहेत. पाणी निसर्गानं मोफत दिलेला घटक. त्या काळामध्ये सार्वजनिक विहिरीवरती काही वर्गांना किंवा समाजाला पाणी भरू दिलं जात नसायचं.
पाण्यावाचून तडफडणाऱ्या माणसांची गावातल्या उच्चभ्रू लोकांना दया येत नसायची. आणि ही परिस्थिती बघून बाबासाहेब आतून हेलावलेले आहेत. त्यांनी ठरवलं हा पानवठा सर्वांसाठी खुला झाला पाहिजे. आणि म्हणून महाड येथील तो चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. सर्वांना त्या ठिकाणी पाणी भरण्याची वापरण्याची मुभा मिळाली. म्हणजे असं एक एक सामाजिक कार्य त्यांनी उभं केलेलं आहे. अर्थात चवदार तळ्याचा सत्याग्रह करताना गावातील परिसरातील प्रतिष्ठित लोकांचा विरोध होणार हे माहीत होतं. हा विरोध मोडून काढण्यासाठी सीमेवरती जसे जवान उभे असतात तसे बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या त्या काठावरती आपली ती माणसं उभी केली. अन्याय अत्याचारग्रस्तांना त्या ठिकाणी उभं केलं. त्यांना पटवून दिलं की ह्यावरती तुमचासुद्धा अधिकार आहे. जसा गाववाल्यांचा अधिकार आहे तसा तुमचा देखील अधिकार आहे आणि हा अधिकार तुम्हाला मिळायलाच हवा. आणि तो बाबासाहेबांनी मिळवून दिला. आणि म्हणून बाबासाहेब गौरवास पात्र आहेत. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात, तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. कवी म्हणतात संगिनी, संगिनी म्हणजे बंदूक. बाबासाहेब काय म्हणतात की तुमचे शब्द असे होते की त्या शब्दांच्या सामर्थ्यानं महाकाव्य देखील फिकी पडावीत. किंवा त्या महाकाव्यांच्या तोडीस तोड असं तुमचं ज्ञान सामर्थ्य होतं. तुमच्या शब्दांमध्ये ताकद होती. महाकाव्यांतून जे जमलं नाही ते तुमच्या शब्दसंपदेनं साध्य केलं. तुम्ही दिलेल्या हाकेला अन्याय आणि अत्याचारग्रस्त समाजानं दाद दिली, साथ दिली, साथ दिली आणि तुमच्या अवतीभोवती गोळा झाला. तुमचा संघर्ष असा होता की काठ्यांना देखील बंदुकांचं स्थान मिळालं. आणि तुमची डरकाळी अशी होती की संपूर्ण आकाश आसमंत हादरावा, पृथ्वी कंपायमान व्हावी, हलायला लागावी. तुमचं कार्य, तुमचे शब्द, तुमचा संघर्ष या सर्वांमुळे चवदार तळ्याला सुद्धा आग लागली. आता तळ्याला कुठे आग लागत असती का? पण नाही. चवदार तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतर देशामध्ये किंवा राज्यामध्ये उच्च लोकांमध्ये बाबासाहेबांविषयी असंतोषाची भावना निर्माण झाली. डोक्यामध्ये बाबासाहेबांविषयी आग निर्माण झाली. म्हणजे चवदार तळ्यानं काय केली? ही आग पेटवलेली आहे. पण ही आग माणसांना जाळण्यासाठी नव्हती, तर माणसांना सुधारण्यासाठी होती.
या आगीनं भेदभावाचे जे विचार होते, विषमतेचे विचार होते, ते जाळण्याचं काम केलं आहे. चवदार तळ्याला लागलेली ही आग, या आगीनं विषमता जाळून टाकली आणि समतेची निर्मिती केली. बघा, आपण ठरवलं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, नाही का? हातात चाकू असेल तर तो एखाद्याचा जीव पण घेऊ शकतो आणि एखाद्याला जीवदान पण देऊ शकतो. मुखातनं बाहेर पडणारा शब्द तुम्ही एखाद्याला शिवी पण देऊ शकता, शाप पण देऊ शकता आणि एखाद्याला आशीर्वाद पण देऊ शकता. तसं आग अज्ञानाचा नाश करू शकते, वाईटाचा नाश करू शकते. बाबासाहेबांनी जी आग पेटवलेली आहे ती आग विषमतेला जाळून टाकण्यासाठी होती, अज्ञानाला जाळून टाकण्यासाठी होती आणि म्हणून बाबासाहेब गौरवाला पात्र होते. आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. कवी म्हणतात की आज 50 वर्षांनी हा अनुभव येतो आहे. आज 50 वर्ष उलटून गेली त्या चवदार तळ्याच्या संग्रामाला. कवी म्हणतात 50 वर्षांनी तो संघर्ष मी आज पुन्हा अनुभवू पाहतो आहे. ज्यांनी तुमच्याकडे पाठ फिरवली ती सूर्यफुलं किंवा ती सतेज किंवा पैसेवाली माणसं आज तुझा ध्यास घेतायत. आता या ठिकाणी सूर्यफुले दोन्ही अर्थांनी हा शब्द वापरता येईल. जो शोषित समाज होता, खरं तर त्या समाजाचं अस्तित्व त्या काळामध्ये फार हलाखीचं होतं, पण त्यांनी ठरवलं तर सूर्यफुलांचं महत्त्व त्यांना येऊ शकत होतं. सूर्यफुलांचं तेज त्यांच्यामध्ये होतं, पण त्या तेजाची त्यांना ओळखच नव्हती. अशी आपली स्वतःची ओळख विसरलेली ती पिढी किंवा तो समाज ज्यांनी बाबासाहेबांकडे पाठ फिरवली त्यांनाच आता बाबासाहेबांचा ध्यास लागलेला आहे. पुन्हा संघर्ष करण्यासाठी किंवा संघर्षाला प्रवृत्त करणारे बिगुल तुझी वाट बघत आहेत असं कवी म्हणतायत. चवदार तळ्याचं पाणी आता जरी थंड पडलेलं असलं, संघर्ष आता मावळलेला आहे, पण चवदार तळ्याचे पाणी आजही पुन्हा पेटण्यासाठी आसुसलेलं आहे. शोषितांची परिस्थिती फारशी आजही चांगली नाही आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे. आज पुन्हा तुमच्या कार्याची गरज आहे असं कवी म्हणतायत. आज पुन्हा एकदा या विषमतेच्या विरोधात बिगुल वाजला पाहिजे. आज पुन्हा एकदा अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात एक नवी लढाई सुरू झाली पाहिजे. त्या काळात तुम्ही ती केली, आजही ती सुरू आहे, पण तिच्यामध्ये नवी जान आता निर्माण झाली पाहिजे. बाबासाहेबांनी जे केलं, बाबासाहेबांनी जो संघर्ष केला, बाबासाहेबांनी जे परिश्रम घेतले, त्यांचं कार्य कुणाच्या विरोधात नव्हतं. त्यांचं कार्य फक्त जे अप्रगत होते, अज्ञानी होते, रूढी परंपरांच्या मगर मिठीत अडकलेले होते, बहिष्कृत झालेले होते, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचं कार्य होतं, कुणावरती अन्याय करण्यासाठी नव्हतं. त्यांनी कुणाच्याही श्रीमंतीवरती आक्षेप घेतला नाही, त्यांनी कुणाच्याही प्रतिष्ठेवरती आक्षेप घेतला नाही, त्यांनी कुणाच्याही सन्मानावरती बोट ठेवलं नाही. पण ज्यांच्या वाट्याला नेहमी अपमान येत होता त्यांच्यासाठी ते उभे राहिले, त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी कार्य हाती घेतलं. ज्यांना अज्ञान आणि गरिबीचे चटके बसत होते त्यांना कुठेतरी सुखावह, समाधानाची, शीतलतेची जाणीव व्हावी, अनुभव मिळावा
यासाठी बाबासाहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि अशा या महामानवाला, महापुरुषाला, ज्यांना भारत सरकारने भारतरत्न हा बहुमान दिला, अशा युग पुरुषाला आपण सलाम करूया, अभिवादन करूया आणि या ठिकाणी थांबूया.